नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी। पिंपरी चिंचवड शहरात पैगंबर जयंती उत्साहात साजरी झाली। शहराच्या विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या, तसेच मुस्लिम बांधवांकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले। संध्याकाळी शहराच्या विविध भागातून नागरिकांनी पिंपरी येथे एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तसेच प्रवचनाचा कार्यक्रम झाला। पैगंबर साहेबांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। प्राधिकरणातील नागरी समस्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा। निगडी प्राधिकरण परिसराची पाहणी करून उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व अतिक्रमणाच्या समस्यांचा आढावा घेतला। नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या। परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रलंबित नागरी प्रश्न प्रशासनाच्या सहकार्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। पिंपरी चिंचवडमध्ये ओणम उत्साहात साजरा। केरळमधील पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला ओणम सण पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। निगडीतील श्रीकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांसह भव्य पुष्परांगोळी व पारंपरिक पूजेचे आयोजन करण्यात आले। केरळवासियांसह शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामूहिक भोजनाचा आनंद घेतला। सोने आणि चांदीच्या दरात घसरण। आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे। 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1700 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 1570 रुपयांनी घसरण झाली आहे, तर चांदीचे दर 3500 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,300 रुपये, 22 कॅरेटचा 1,48,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,44,500 रुपये प्रति किलो इतका आहे। फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपतर्फे भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन। फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपतर्फे आज 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:45 प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे व नगरसेवक शेखर चिंचवडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। कार्यक्रमाचा प्रवेश मोफत असून उपस्थित प्रेक्षकांसाठी आकर्षक लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे। देशी दारू दुकानाचा परवाना विकण्याच्या बहाण्याने फसवणूक। हिंजवडी परिसरात देशी दारू दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका शेतकऱ्याची तब्बल 11 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। नितीन शिवाजीराव माने राहणार इचलकरंजी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने परवान्यासाठी 1,20,00,000 रुपये लागतील असे सांगून शेतकऱ्याकडून 12 लाख रुपये घेतले, मात्र परवाना न देता फसवणूक केली। या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून 1.25 कोटींची फसवणूक। गुंतवणुकीवर दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 1,32,13,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। सप्तगिरी रियालिटी कार्यालयात व्यवसायासाठी मदत व जुन्या नोटा बदलण्याचे आमिष दाखवून आरोपीने पैसे घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गजानन रमाकांत कौटिकवार वय 34 राहणार बालेवाडी मूळ लोहा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत। कोयत्यासह तरुणाला अटक। शहर परिसरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना बेकायदेशीररित्या कोयता बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली। शाहरुख फारुख शेख वय 22 राहणार दापोडी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे 500 रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला। या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। पिंपरी चिंचवड मधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी। पिंपरी चिंचवड मधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनल वर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा। अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।